हरे कृष्ण सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. तर आहे ना, आपण आज आपला 5वा अध्याय पाहणार आहोत हा. तर आपण माताजी, तुम्ही स्पॉटलाईट ऑन करू नका, माझ्या मोबाईलला चार्जिंग कमी आहे हा. अं, चालेल. तर आपण 5वा अध्याय पाहू. आणि हे सगळे ना कर्मयोगाचे अध्याय आहेत. तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, हे अध्याय कर्मांद्वारे आपण कृष्णांशी कसं जोडायचं हे आपल्याला शिकवतात. आणि हे आपल्याला म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये म्हणतो आपण, रोजच्या जीवनात खूप आचरणात आणण्यासारखे हे म्हणजे ह्या सगळ्या अध्यायांमध्ये कृष्णाने सांगितलेलं आहे. मग त्याच्यानंतर आपण आधी आपलं मंगलाचरण घेऊ. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदां सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे सर्वांचं. आपण आपल्या आजच्या अध्यायाचं नाव काय? कर्म संन्यास योग. हं? अ, आणि प्रभुपाद स्वामी याला काय म्हणतात? कृष्ण भावना भावित कर्म. ऑलरेडी आपण एक कर्मयोगावरचा अध्याय, 3रा अध्याय बघितलेला आहे. तर तिथून आपण निष्काम कर्मयोगाकडे वळलो होतो. आता आपल्याला कृष्ण भावना भावित, हा, जरी आपण ती फळं भगवंतांना अर्पण केली तरी आपल्या मध्ये ती एक सुंदरशी भावना यायला पाहिजे, कृष्णांशी जोडलो गेलो पाहिजे आपण. असं हा हा अध्याय आहे ना, आपल्याला हा कृष्णांशी आपल्याला आपल्या कर्मांद्वारे अजून जरा असं गहिराईने जोडायला शिकवतो. की तुम्ही आपली जी संघटना आहे त्याचं नाव काय? आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना. तर आमचं ध्येय तुम्हाला ही कृष्ण भावना देणं आहे. हं? गीतेचं ज्ञान वगैरे हे सगळं आहेच, पण ही जी कृष्ण भावना आहे ना, हे खूप महत्वाची आहे, जी तुम्हाला कृष्णांशी जोडते. हं? तर मग आपण आधी आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊ. पुन्हा नामानिष्ठदास प्रभूजींना प्रणाम करते. अन्वया माताजी, ज्यांनी मला गीता शिकवली, त्यांना प्रणाम करते. पूजा माताजी आणि आमच्या ह्या पूर्ण टीमला, ज्यांच्या सपोर्ट शिवाय हे काही शक्य नव्हतं, तर त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सगळे पण इथे वेळेत येता, तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम. तर आपण कालचा जो अध्याय बघितला होता त्यामध्ये काय बघितलं होतं, तर आपण थोडस इतिहास पाहिला गीतेचा. हं? की गीता कोणाला कृष्णाने पहिल्यांदा सांगितली, किती लाख वर्षापूर्वी पृथ्वीवर आली. थोडं वैदिक गणित पण बघितलं, तुम्ही जरा चेक करा म्हटलेलं हा. तुम्ही अवश्य रेकॉर्डिंग वगैरे जेव्हा ऐकाल किंवा गीता वाचलात तरी त्याच्यामध्ये पण आहे, लक्षात ठेवा ते किती वर्षाचं असतं,
कलियुग, मग द्वापार, मग त्रेता, मग सत्ययुग, असं ते वैदिक गणित आहे तेही पहा. हं? मग त्याच्यानंतर सर्व हा पहिल्यांदा कृष्णाने गीता कुणाला सूर्यदेव विवस्वानांना सांगितली होती. मग त्यांनी मनू, मग त्यांनी राजा इक्ष्वाकू, इक्ष्वाकूंपासून ह्याच्यावर आले पृथ्वी. हा मग त्याच्यानंतर थोडं वर्णाश्रम व्यवस्थेविषयी ऐकलं की लक्षात ठेवा की भगवंतांची वर्णाश्रम व्यवस्था आहे, त्याचे निर्माते भगवंत आहेत, पण त्यांनी आपल्याला पूर्ण फ्रीडम दिलेलं आहे. आणि तुम्ही कुठलाही वर्ण निवडू शकता. स्वतःतले गुण आणि कर्म ह्याप्रमाणे म्हणजे तुमच्यात कुठले गुण आहेत, तुम्हाला कुठलं कर्म करायला आवडतंय त्याप्रमाणे वर्ण निवडा. पण एक गोष्ट विसरू नका की जीवनाचं ध्येय हे भगवंत ठेवा. हं? मनुष्य शरीराचा उपयोग भगवत प्राप्तीसाठी करा. हे वर्णाश्रम व्यवस्था ही इथे तुमचे कर्तव्य म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्या वगैरे साठी आहे. आणि त्याला आश्रम आहे मुख्य म्हणजे तेही फॉलो करायला हवे. मग कर्मयोग, आपण कर्म, विकर्म, अकर्म हे पाहिलं, ते पण एक लक्षात ठेवा. मग त्यागामुळे दिव्य ज्ञान प्राप्त होतं. हा मग हे ज्ञान मिळवायसाठी तुम्हाला जावं कुणाकडे लागणार, तर कृष्णाने काय सांगितलं, गुरूंकडे जा, गुरूंची सेवा करा. आणि तुम्हाला ज्या काही प्रश्नोत्तर असतील तर नक्की विचारा, पण नम्रपणे विचारा. हं? चालेल, माताजी पुढचं आहे. आता आजचा जो 5वा अध्याय आहे ना, ह्याच्यामध्ये संन्यास की कर्मयोग. पाहू परत एकदा आपण की संन्यास कशाला म्हणतात आणि कर्मयोग काय आहे. मग श्रेष्ठ काय, कर्मयोग की संन्यास. मग निष्काम कर्मयोग कसा आपल्याला बंधनातून मुक्त करतो तेही पाहू आपण. आणि इथे ना आपण एक शांती मंत्र शिकणार आहोत. 5.29 हा जो श्लोक आहे त्याला शांती मंत्र असं म्हटलं जातं. तोही पाहू आपण. हा, माताजी घ्या पुढे. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्मांचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा कर्माची प्रशंसाही करता. आता या दोहोंपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का? हरे कृष्ण. हा यत योरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. तो काय म्हणतोय, मला एक काहीतरी तुम्ही सुनिश्चित सांगा, की मी माझं कर्म करू की कर्माचा त्याग करू. हा आणि त्याला अ, लाभप्रद काय आहे तेही ऐकायचंय. की ह्यापैकी दोघांपैकी कुठला मार्ग अधिक लाभप्रद आहे असं म्हणजे, आणि निश्चितपणे सांगा म्हणतोय, मला आता क्लिअर हवंय. की मी कर्म करू की कर्मांचा त्याग करून संन्यास घेऊ. हा तर इथे आपण ना अर्जुनाला अजूनही थोडस सोपंच वाटतंय की आपण हे सगळं सोडावं आणि युद्ध करावं. आणि पुढे ध्यान योग उद्याच आपण पाहू, अख्खाच्या अख्खा ध्यान योग आहे. तेव्हा बघू आपण अर्जुनाला तेव्हा काय वाटतं. तर इथे ना अर्जुनाला किंवा आपल्याला सगळ्यांना वाटतं की आपले जे जबाबदाऱ्या आहेत त्या वगैरे सगळं सोडून वनात जाणं ह्याला संन्यास म्हणतात. तर तसा नसतो. तर तो तुम्ही गुरूंच्या मार्गदर्शनाखाली गुरूंच्या आज्ञेने घ्यायचं असतं ते सगळं. आणि त्या म्हणजे तुम्हाला हे जर का कृष्णांची भक्ती करायसाठी करायचंय, तर भक्ती तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या कर्तव्य करून सुद्धा चांगल्या प्रकारे करू शकता. त्यासाठी आपल्याला काही सोडून जायची गरज नसते. हा आता इथे तो एकच काहीतरी मला सांगा म्हणतोय, तुम्ही मला एक काहीतरी निश्चित सांगा. बघू, माताजी घ्या पुढे. आता कसं आहे माहित आहे, ते सुरुवातीपासूनचे पॉइंट बघूया. दुसऱ्या अध्यायात करुणाच्या वेळेस कृष्णाने त्याला आत्म्याचं ज्ञान दिलं. मग आत्म्याची गरजच काय आहे ना अशी, त्यामुळे अर्जुनाला वाटतं आपण संन्यास घेतलेला बरा. पुन्हा पुन्हा मग आनंदाच्या वेळेस काय सांगितलं की तू मृत्यू पावलास तर स्वर्ग मिळेल, जिंकलास तर हस्तिनापूर साम्राज्य म्हणजे पृथ्वीचं साम्राज्य,
मग तुला हे काय आहे प्रॉब्लेम काय, त्यामुळे तू युद्ध कर. मग तिथे परत कर्तव्य करायला सांगतायत. पापी प्रतिक्रियामध्ये पण भगवंत हे करायला सांगतायत की भगवंतांच्या सेवेमध्ये आपण जे करतो त्याचं आपल्याला पाप लागत नाही. हा, मग तिथे पण भगवंतांची सेवा म्हणजे कर्म करायची आहेत, म्हणजे कृष्ण भावना भावित कर्म. हा, मग पारिवारिक परंपरा नष्ट होतील तेव्हा पण तुझ्या आचरणातून आदर्श प्रस्थापित कर्म असं सांगतायत. ओके. मग त्यामुळे अर्जुन म्हणतोय तुम्ही मला एक काहीतरी सांगा. माताजी पुढे घ्या. हा, वाचा. हे आधीच्या अध्यायातले श्लोक आहेत, पण वाचा. परंतु जो आत्म्यातच रममाण झाला आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्येच समाधानी आहे, त्याला काही कर्तव्य राहत नाही. 3.18 आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करावयाचा नसतो. तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते. त्याच वेळी त्याला इतर प्राणी मात्रांवर अवलंबून राहण्याचीही काही आवश्यकता नसते. हरे कृष्ण. हा, मग आता जो आत्म्यातच रममाण झालाय म्हणजे ज्यांनी कृष्णांची नातं सोडलंय, मग त्याला काही कर्तव्य नसतात, कोणावर अवलंबून राहायची गरज नाही. मग अर्जुनाला वाटतंय की मी भगवंतांशी नातं जर का जोडायचंय तर मग मी ह्या सगळ्यात कशाला अडकून पडू, मी ते वनात जाऊन करतो. तसंही त्याला ते युद्ध करायचं नाहीये तो. हा, मग त्यामुळे हे श्लोक म्हणजे तो किती लक्ष देऊन ऐकतोय हे पहिल्यांदा पहा. हा, माताजी घ्या पुढे. त्यामुळे मग इथं परत आत्म्याचं ज्ञान, आत्म्याच्या भगवंतांशी जोडणं. हा, आता परत बघा. वाचा माताजी. 4.33 हे पर्यंत केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्था, सर्व कर्मयज्ञाचे पर्यवसान दिव्य यज्ञामध्ये होते. हरे कृष्ण. आता बघा. हा, परत कृष्ण म्हणतात की हे बघ, सगळ्यापेक्षा ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ आहे. आणि आपण जे काही कर्मयोग किंवा कर्माचं म्हणजे यज्ञ करतो वेगवेगळे, त्याचं शेवट काय होणार की तुला ज्ञान मिळणार. मग जर का दिव्य ज्ञानच मिळवायचं आहे तर तो म्हणतोय की मी स्ट्रेट तेच करतो, मी सरळ ज्ञान. माताजी तुमचा आवाज नाहीये. 4.42 म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्राने कापून टाकले पाहिजेत. हे भारता, योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर. हरे कृष्ण. माताजी एक मिनिट, आम्ही दुसरीकडे बसते. इथे मला ती स्लाइडच मुळात खूप उशिरा दिसते. तर आता परत 42व्या श्लोकात कृष्ण काय म्हणतायत पहा. हा, की अर्जुना, अज्ञानामुळे तुझ्या हृदयात हे सगळे संशय उत्पन्न झाले. हा, ते आधीच आपण आता बघितलं ना तो श्लोक, की सगळ्या यज्ञांचं रूपांतर किंवा फळ हे काय असतं, तुम्ही ज्ञान मिळवता. ओके. ज्ञान मिळवताय. मग तो पुढे काय म्हणतायत, मग त्यामुळे तुझ्या हृदयातलं हे जे अज्ञान आहे ना, हे संशय आहेत, हे अज्ञान आहेत, ते ज्ञानरूपी शस्त्राने कापून टाक. म्हणजे ज्ञानाच्या प्रकाशाने स्वतःला उजळून टाक. ओके. आणि पुढे पुढे बघा, शेवटचं वाक्य वाचा. हे भारत, योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर. हा, म्हणजे परत म्हणतायत की अर्जुना आता उठ आणि युद्ध कर. मग आता म्हणून अर्जुन म्हणतोय की आता, आणि तो अतिशय लक्षात, तो आपलं लक्ष म्हणजे ऐकणं कसं हवं माहितीये, कानात प्राण आणून आपण ऐकायला पाहिजे कृष्णांविषयीच. असं शास्त्र सांगतात. तसं अर्जुन अतिशय लक्ष देऊन ऐकतोय. त्यामुळे आता तो म्हणून म्हणतोय की कृष्णा, मी माझं कर्तव्य करू की संन्यास घेऊ, तुम्ही मला एक काहीतरी सांगा.
हा आता माताजी पुढची स्लाइड घ्या बघूया. श्रीभगवानुवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. श्री भगवान म्हणाले, कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म असे दोन्हीही मार्ग मुक्ती देण्यास चांगले आहेत. परंतु या दोहोंपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्मसन्न्यासापेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. मग आता कृष्ण इथे सरळ काय सांगतायत बघा, की हे बघ अर्जुना, तू कर्मातून संन्यासही घेऊ शकतोस आणि भक्तिभावित कर्म असे दोन्हीनेही तुला मुक्ती मिळणार, म्हणजे भगवंतांची प्राप्ती होणार. पण ह्या दोघांपैकी भक्तीचा जो मार्ग आहे ना, तो कर्म संन्यासापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. कृष्णांचं असं त्यांनी सांगितलंय, की कृष्णांना असं वाटते की कर्म संन्यास घेण्यापेक्षा भक्तीचा मार्ग हा अधिक श्रेष्ठ आहे. हा माताजी घ्या पुढे. कसं असतं ना, तुम्ही इथं उदाहरण घ्या. आपले सगळे जे संत आहेत, त्यांचे ही राजन आपण एक गोष्ट पाहूच. पण आता विचार करा हा, की आपल्या प्रभुपाद स्वामींचं चरित्र जर का तुम्ही पाहाल, पहिल्या अध्यायात थोडं पाहिलं असणार ना, तर त्यांनी आपल्याला म्हणजे त्यांच्या गुरूंच्या आज्ञेसाठी, की तू तुझ्या म्हणजे आपल्या ह्या वैदिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी पाश्चात्य देशांमध्ये जा आणि वैदिक ग्रंथांचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन कर. ह्या दोन गोष्टींसाठी प्रभुपाद स्वामींनी आपलं जीवन खर्च केलं. हा समजा त्यांनी असं नसतं केलं तर आपल्यापर्यंत हे ज्ञान आलं असतं का? संन्यास घेऊन ते एकटे राहू शकले असते ना, जगापासून संपर्क तोडून. किंवा आपले ज्ञानेश्वर, तुकाराम ह्यांची उदाहरणं घ्या. महाराष्ट्राची संत परंपरा केवढी मोठी आहे. तर त्यांनी गृहस्थाश्रम म्हणजे तुकाराम महाराज गृहस्थाश्रमात होते बऱ्यापैकी, पण संन्यास घेऊन एकटं स्वतःचा उद्धार कोणी नाही करून घेतला. ते समाजात राहिले, समाजासाठी लिखाण केलं, स्वतःच्या चरित्रांमधून आदर्श प्रस्थापित केले, थोडस लोकांना ज्ञान दिलं. समजा त्यांनी ते केलं नसतं, एकट्याचा उद्धार करू शकत नव्हते. तुका आपण म्हणतोच ना, तुका केवळ हा आकाशा एवढा, ते काही एकट्याचा उद्धार करून घेऊ शकले नसते का? पण नाही, त्यांना समाजाविषयी कनवाळा होता. तर त्यामुळे कृष्ण इथे म्हणतायत की भक्ती ही जास्त श्रेष्ठ आहे. ओके. आता ही ना आपण नेहमी ऐकतोय ना, की तुमची कर्म तुम्ही भगवंतांना म्हणजे कर्म फळ ही आपण भगवंतांना अर्पण करायला हवी, अर्पण करायला हवी. कारण यज्ञ म्हणजे काय, ते कोणतेही कर्म जे तुम्ही श्री विष्णूंच्या संतुष्टी प्रित्यर्थ करत असता. आणि यज्ञाचे अधिपतीच हे भगवान आहेत आपले. मग जर का आपण नाही केली तर कर्म बंधनं लागतात. ती कशी लागतात पहा. हे जे राजा नृग असतात ना, खूप चांगले राजा, आता भागवतम मधलीच कथा आहे ही. हे वर्णन पण आहे की हे दानधर्म करायचे, जसे पावसाच्या धारा असतात ना तसे दानधर्म करायचे एवढे, आणि खूपच चांगले राजे होते. मग होतं काय, एक दिवस म्हणजे त्यांना पूर्ण गोळा करण्यासाठी आणि माझी प्रजा सुखी राहावी, या दोन गोष्टींसाठी जनरल साधारणपणे ते करत असतात. काय सांगा, सगळं म्हणजे दान धर्म वगैरे. मग होतं काय माहितीये, एक दिवस असेच करत असतात, गायी दान करत असतात. आणि मग आधी पहिली स्लाइड सांगूया. मग होत इकडे ही द्वापार युगात काय होतं, कृष्ण जेव्हा पृथ्वीवर अवतार घेतात तेव्हा त्यांच्या राजमहलातली त्यांची मुलं ना अशी खेळत असतात आणि खेळता खेळता एका विहिरीच्या तिकडे जातात. विहिरीत वाकून बघतात तर त्यांना एक खूप मोठा चरडा दिसतो, थोडासा वेगळा आणि खूपच मोठा असतो. मग ती मुलं त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करतात, पण त्यांना काय तो बाहेर येत नाही. मग ती धावत धावत कृष्णांकडे जातात आणि कृष्णांना सांगतात की असं असं तिथे प्राणी आहे वेगळाच असा, आणि तुम्ही चला त्याला बाहेर काढा. मग कृष्ण तर त्रिकालदर्शी आहेत, त्यांना तर सगळं माहित असतं, पण त्या मुलांबरोबर येतात. त्या अंधाऱ्या विहिरीतनं त्याला बाहेर काढतात.
आणि जेव्हा कृष्णांचा दिव्य स्पर्श त्याला होतो ना, तेव्हा ते एक दिव्य शरीर धारण करतात आणि भगवंतांना प्रणाम करतात, शरण जातात आणि मग ते सांगायला सुरू करतात. आता मग ते हे मी तुम्हाला सांगते ना, तर ते नृग महाराज असतात ना, ते एक दिवस गायी दान करत असतात. गायींचे असे गट गट असे. मग एका ब्राह्मणाला एक गट देतात आणि गायी अशा सोन्याने मढवलेल्या वगैरे हा. मग ते काय होतं, तो त्यांची गायी घेऊन निघालेला असतो. त्यातली एक गाय मागे येते आणि मागचा जो गट असतो त्याच्यामध्ये मिसळते. तोपर्यंत तो पुढचा गट पुढच्या ब्राह्मणाला राजानुग दान देऊन टाकतात. मग ना तो पहिला ब्राह्मण येतो आणि म्हणतो की माझी एक गाय इकडे मिसळली आहे, ती मला परत द्या. तर राजा म्हणतो ठीक आहे, घे तुला तुमची त्यातली जी असेल ती. तर हा दुसरा ब्राह्मण म्हणतो की नाही, असा कसा राजा तू एकदा आता हे मला दान दिलंयस आणि ते परत दुसऱ्याला दान देतोयस. तर मग हा राजा म्हणतो की ठीक आहे, मी त्याच्या बदल्यात तुम्हाला अजून पुढच्या 10,000 किती त्या गायी देतो. तर तो म्हणतो नाही, हे माझं आहे, मी यातलं काय कोणाला देणार नाही. आणि पहिला ब्राह्मण म्हणतो की मला माझी गाय पाहिजेच. तुम्ही मग तो राजा म्हणतात ना की त्या गायीऐवजी मी तुम्हाला दुसऱ्या गायी देतो. नाही, ते म्हणतात मला ती माझी तिथे मिसळली आहे तीच हवी. असं करत दोन्ही ब्राह्मण असंतुष्ट राहतात आणि ते निघून जातात. आणि राजा नृग पण त्यांच्या मनाला हे फार लागतं, पण पुढचं आयुष्य जगत राहतात. आणि जेव्हा मृत्यूचा काळ येतो तेव्हा यमदूत येतात आणि यमदूत त्यांना विचार सांगतात की सगळी चांगली कर्म आहेत, पण एक वाईट कर्म झालेलं आहे म्हणजे चुकीचं, आणि त्याचं फळ तुम्ही आधी भोगणार की चांगल्या. मग ते म्हणतात की जे वाईट कर्म आहे त्याचं मी आधी भोगतो. मग ते म्हणतात ठीक आहे, पुढचा जन्म सरड्याचा मिळणार आणि द्वापार युगात स्वतः कृष्ण येतील आणि तुझा उद्धार करतील. मग खूप म्हणजे अनेक वर्ष किंवा बराच मोठा काल ना ते त्या विहिरीमध्ये सरडा बनून राहिलेले असतात. मग द्वापार युग येतं, द्वापार युगात कृष्ण येतात. तेव्हा त्यांना ती मुलं पाहतात आणि कृष्णांचा स्पर्श होतो आणि ते दिव्य शरीर मिळतं. हा, आणि तेव्हा सुद्धा मग ते पहिलं काम करतात, भगवंतांना शरण जातात. कारण ते करत होते ते सगळं पुण्य मिळवण्यासाठी आणि माझ्या प्रजेचं चांगलं व्हावं ह्यासाठी. ह्याच्यामध्ये कृष्ण मीडियम नव्हतं. आपण कसं करायला पाहिजे की कृष्णा, तुझी सेवा म्हणून हे सगळं प्रजेची काळजी, हे दान धर्म, हे जे सगळं करतोय, ही तुझी सेवा, तुझी कृपा आहे आणि तुझी सेवा म्हणून करतोय आणि हे सगळं तुम्हाला समर्पित आहे, असा आपला भाव हवा. नाही तर ही म्हणजे एक छोटस चुकीचं काम झालेलं असतं, त्याच म्हणजे ते फळ भोगण्यासाठी पुन्हा शरीर धारण करावं लागलं. त्यामुळे आपण असं नाही करू शकत की मी फक्त चांगलीच कर्म करणार, मी वाईट कर्म करणार नाही. ती कालचा तो श्लोक लक्षात घ्या की ही कर्माची गती खूप गहन आहे. गहन म्हणजे गुंतागुंतीची आहे, सोपी नाहीये. आणि कृष्ण तिला गुंतागुंतीची म्हणतात, म्हणजे ती प्रत्यक्षात किती गुंतागुंतीची असेल बघा. हम्म. त्यामुळे आपण आपला कल हा भगवंतांना शरण जाऊन त्यांच्या चरणांचा आश्रय घेऊन सगळं काही त्यांना समर्पित करून आपला जो जीवनाचा मार्ग आहे तो आपण चालत राहायला हवं. नाहीतर राजा नृगंकडून हे आपल्याला शिकायला मिळतं की एकच चूक होती, ती सुद्धा इतकी भारी पडली. मग त्याच्यानंतर मात्र मग वरती त्यांना स्वर्गलोक मिळालेलं असते. इथे पण बघा भगवंतांचं धाम मिळत नाही, त्यांची पुढची गती ही स्वर्ग लोकात होते. आणि एक मात्र होतं की ते कृष्णांशी जोडून घेतात मात्र स्वतः. माताजी घ्या पुढे, तर लक्षात ठेवा. आणि आता तुम्हाला डिटेल थोडासा अंदाज आला असेल की का आपण आपल्या कर्मफळांना भगवंतांना अर्पण करायला हवं. हा, वाचा माताजी. श्रील रूप गोस्वामी द्वारा भक्ती रसामृत सिंधू 1.2.258 प्रपंचिकताय बुद्ध्या हरिसंबंधी वस्तुनाः मुमुक्षुभिः परित्यागो वैराग्यं फाल्गु कथ्यते. मुक्ती प्राप्त करण्यासाठी उत्सुक असणारा मनुष्य भगवंतांशी संबंधित वस्तूंचा
भौतिक समजून त्याग करतो तेव्हा त्याच्या वैराग्याला अपूर्ण वैराग्य म्हटले जाते. हरे कृष्ण. आता ना हे फल्गू वैराग्य किंवा आपण ते बघितलं होतं बघा, ज्याला भगवंत मिथ्याचार म्हणत होते. हा, हे ते अपूर्ण वैराग्य असतं. एकतर कसं तुम्ही ते वेश म्हणजे वरून एक दाखवताय वैराग्य वैराग्य आणि आतून इंद्रिय वस्तूंचा विचार करताय, तर ते फल्गू वैराग्य ठरत असतं, अपूर्ण वैराग्य. हा आणि त्यातलाच अजून एक काय प्रकार असतो की सगळं माया आहे, मी धन कमवणार नाही, मी नोकरी करणार नाही, सगळी माया आहे, मी एकटा वनात राहणार. हा तर भगवंतांशी संबंधित वस्तूंचा आवाज खूप कमी येतोय का? बरं थांबा हा एकच मिनिट, व्हिडिओ स्टॉप माताजी, आवाज स्टॉप बरोबर करून आहे तुमचा, बरोबर येतोय. आहे का? मग दमयंती माताजी तुम्ही जरासं परत जॉईन करून पहा बघू. तर आहे ना, आणि कसं असतं की तुम्ही भगवंतांच्या उपयोगामध्ये येणाऱ्या वस्तूंशी पण संबंध तोडून नाही घेऊ शकत, त्याला नाही भौतिक म्हणू शकत. की तुम्ही मंदिरांमध्ये वेगवेगळ्या सेवा करायला हवं, ग्रंथांचा अभ्यास करायला हवा, हे ज्ञान आहे जे भगवंतांविषयीचं, त्याचा प्रचार प्रसार करण्याच्या कामामध्ये जोडून घ्यायला हवं, गुरूंची सेवा करायला हवी. असं सगळं भौतिक आहे करून ह्याला तुम्ही बाजूला झालं तर तुमच्या वैराग्याला अपूर्ण वैराग्य म्हटलं जाणार. आता इथे इंटरनेटचा वापर कुणी कसा करायचा हे ज्याने त्याने ठरवायचंय. ह्याच इंटरनेट, युट्यूब ह्याचा वापर करून आपण भक्ती म्हणजे भगवंतांविषयीचं थोडं कथन करतोय किंवा थोडं श्रवण करतोय. तर इथे कसं असतं, तुम्ही ठरवायचंय की तुम्ही कशापासून लांब राहायचं आणि भगवंतांशी जे जोडून जे काय करू शकता ते अवश्य करायला हवं. हा, त्याच्यापासून लांब होऊ नका. की हर एक गोष्टीचा इथे ज्याचा कृष्णांसाठी उपयोग करू शकता तो करायला हवा आपण. नाहीतर हे जे आपलं नुसतं वैराग्य वैराग्य म्हणत तुम्ही एकटं राहाल तर ते अपूर्ण वैराग्य ठरतं, फल्गू वैराग्य. ते तुम्हाला कुठेच नेऊन पोचवत नाही. माताजी पुढची स्लाइड घ्या. आता आपल्या प्रभुपाद स्वामींनी ना विमानाचा विमानाचा प्रवास केला, जगभर म्हणजे प्रवास केला, मोठी मोठी कृष्ण मंदिरं बांधली. पण इस्कॉनचे जे आपले संन्यासी म्हणजे जे हे असतात ना ब्रह्मचारी, ते अतिशय साधं राहणीने राहतात, खूप कमी वेळ झोप वगैरे. हे म्हणजे कसं असतं, ह्या कशाची त्यांना आसक्ती नाही, कृष्णांची सेवा म्हणून ते हे सारं करत असतात. माताजी वाचा. जेयस्य जेयस्य नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते. हे महाबाहो अर्जुना, जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफळांची आकांक्षा करीत नाही, तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे. सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधनं पार करून पूर्णपणे मुक्त होतो. हरे कृष्ण. हा, तर कृष्ण इथे सांगतात संन्यासी हा वेशांवरून ठरत नसतो, ते आपल्यामध्ये यावं लागतं. तुम्ही कृष्णांशी जोडाल ना तसं हळूहळू आपल्यामध्ये वैराग्य येत जातं. हे इंद्रियांच्या मागे धावणारं मन शांत होतं. तर की नाही, भगवंत काय सांगतायत, जर का एखादा मनुष्य कुणाचाच द्वेष करत नाहीये आणि आपल्या कर्मफळांची आकांक्षा पण करत नाहीये, तर सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त आहे, म्हणजे त्याचं चित्त स्थिर आहे. हा, असा मनुष्य हा नेहमी संन्यासीच म्हटला जातो. म्हणजे मनुष्याने, आजूबाजूच्या समाजाने माना अगर न माना, कृष्ण त्यांना संन्यासीच आपला भक्त असंच मानतात आणि ते नक्की ह्या भौतिक बंधनातून सहजपणे पार होऊ शकतात. हा हा, घ्या माताजी पुढे. इथे ना ही नामाचार्य हरिदास ठाकूरांची गोष्ट आहे बघा. हे आपल्या चैतन्य महाप्रभूंचे शिष्य होते आणि त्यांनीच त्यांना ना नामाचार्य ही पदवी दिली होती.
का माहितीये, रोज 3 लाख जप करायचे ते. आपला हरे कृष्ण महामंत्र आहे ना, त्याचा 3 लाख जप करायचे. मग हे ना, ही गोष्ट आहे. कसं होतं, हे जे हरिदास ठाकूर होते ना, हे मुस्लिम होते. पण त्यांनी पूर्ण आपला सनातनी अ, जीवन स्वीकारलं होतं आणि चैतन्य महाप्रभूच त्यांचे गुरु होते. आणि ते सगळं सोडून ना, ते फक्त शुद्ध भक्त होते, शुद्ध वैष्णव. हं. मग ते ज्या गावात राहायचे ना, तिथे त्यांना भेटायला बरेच त्यांच्याशी शास्त्रार्थ करायला वगैरे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायला असे खूप भक्त यायचे. मग त्या गावचा जो तो काझी होता ना, तो तो फार त्याला राग यायचा. त्यांचा खूप राग करायचा. आणि मग त्याला वाटायचं, मी इथे असताना त्याच्याकडे कशाला जातात, नुसता तर जप करत असतो, त्याला काय माहिती. पण कोण ह्याच्याकडे येत नसतं. मग ते काय, तो एक प्लॅन करतो, म्हणजे त्रास द्यायसाठी काय ठरवतो, एका गावातल्याच एका स्त्रीकडे, ही वेश्या असतात त्या, त्यांच्याकडे जातो आणि त्यांना काय सांगतो, की तुम्हाला एवढे एवढे पैसे देतो, तुम्ही दुसरं काही करायचं नाही. त्या नामाचार्य हरिदास ठाकूरची जी ती झोपडी आहे, तिथे फक्त संध्याकाळी जाऊन थांबा, म्हणजे रात्री असं, आणि तुमच्या तुमच्या घरी परत जा. दुसऱ्या दिवशी सरळ कचेरीमध्ये या आणि त्याच्या विरुद्ध तक्रार करा. पुढचं सगळं मी बघून घेतो. मग ही खूप सुंदर असते हा ती. म्हणजे खूप देखणी आणि प्रसिद्ध असते त्या भागात. मग ती येते आणि हरिदास ठाकूर जॉब करत असतात. ती म्हणते की मला तुमच्याकडे काहीतरी काम आहे. ते म्हणतात तुम्ही बसा, म्हणतात इथे. हं. मी जॉब करतोय, तो झाला की आपण बोलू. आणि ते जप करत राहतात, करत राहतात. आता 3 लाख जप. मग होईपर्यंत म्हणजे बराच काळ निघून जातो. पहाटे पहाटे ही कंटाळते, निघून जाते. दुसऱ्या दिवशी येते, दुसऱ्या दिवशी पण असंच होतं. हा, तिला खूप राग येत असतो खरं तर, की असं कसं होऊ शकतं, की आपल्याकडे आपण स्वतः चालून एखाद्याकडे येतोय आणि कोण आपल्याकडे लक्ष देत नाही, हा माणूस असं. मग तिसऱ्या दिवशी पण तसंच होतं सेम. आणि ती शेवटी ना, ती म्हणजे सकाळ म्हणजे संध्याकाळी जाते. ते म्हणतात थांबा थोडा वेळ, ती थांबते. आणि ना ती उठून जात नाही पहाटे, ती तिथेच थांबते आणि त्यांना त्यांचा जॉब होतो आणि मग ते येतात आणि विचारतात काय काम होतं. तर ती म्हणते, तू मला आता एकच विचारायचंय, की मी गेले 3 दिवस सलग तुमच्याकडे येते, पण तुम्ही माझ्याकडे पाहिलं पण नाही. आणि हा हरिनाम जप जो करताय, ह्याच्यामध्ये असा काय आनंद आहे. म्हणजे पुरुष माझी वाट बघतात म्हणाले, मी कधी पुरुषांच्या साठी थांबत नाही, वाट बघत नाही. आणि तुम्हाला मी समोर असून ह्या हरिनामामध्ये असा काय आनंद मिळतोय, की मला पण तो हवाय. ती सरळ सांगते. ही असते साधूंची संगती. हा, ती सांगते की मला पण तो आनंद हवाय. तुम्ही मला सांगा मी काय करू. तर ते म्हणतात की मग तुम्ही असं करा, तुम्ही घरी जा, तुम्हाला हा मार्ग सोडावा लागेल. तुम्ही घरी जा, स्नान करा, जे काही संपत्ती वगैरे आहे ती मंदिरांना वगैरे दान करा आणि मग माझ्याकडे या, तर मी तुम्हाला सांगू शकतो. हम्म. मग तिला ते पटतं आणि ती जाते, ते सगळं त्यांनी सांगितल्याप्रमाणे करते आणि म्हणते मी ते सगळं सोडून आलेली आहे. मग त्यांना हरिदास ठाकूर ना त्यांना आपल्या दारात थांबवतात, तुळशीच्या वृंदावनासमोर दीक्षा देतात आणि सांगतात की तुम्ही आता इथेच राहा आणि हा जो मार्ग भक्तीचा सांगितलाय त्याच्यावर पुढे आचरण करा. आणि हरिदास ठाकूर ते स्थान सोडून पुढच्या ठिकाणी निघून जातात. तर हे जे शुद्ध भक्त असतात ना, हे असे असतात. त्यांना सगळं म्हणजे आतून वैराग्य असतं, हा हृदयात वैराग्य असतं त्यांच्या. बाहेर कायही असो, बाह्य परिस्थिती, त्यांच्या आतल्या वैराग्यामुळे ते कधीही इंद्रिय विषयांमध्ये फसत नसतात. हं? अं, आणि ना ती पण पुढे खूप मोठी वैष्णवी होते हा. कारण गुरुंच पहिलं काम करायचं असतं, की आपण जीवनात प्रामाणिक प्रयत्न करायला हवा, की गुरूंची परीक्षा वगैरे बघण्यापेक्षा गुरुनी सांगितलेल्या मार्गावर चालणं, हे जीवनात आपण जास्तीत जास्त प्रामाणिकपणे कसं करता येईल हे बघायला हवं. हं? हा, माताजी घ्या पुढे. तर ही नामाचार्य हरिदास ठाकूरांची गोष्ट आहे. खूप शुद्ध भक्त होते. चैतन्य महाप्रभूंनी त्यांचे अंत्यसंस्कार स्वतःच्या हाताने केले होते आणि खूप सहनही केलंय त्यांनी. हा. हा, वाचा माताजी.
ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा. कर्मफळ भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करणारा साधक कमलपत्र पाण्याने स्पर्शिले जात नाही, तद्वत पापाने प्रभावित होत नाही. हरे कृष्ण. तर कर्मफळांना भगवंतांना अर्पण करतो, त्याच्यावर आसक्ती नाही. म्हणजे आपल्याला काय करायचंय, तर नेहमी म्हणते मी, तुम्ही एक विद्यार्थी आहात, तर तुम्ही आपलं काम अभ्यास करणं आहे. खूप करा अभ्यास, पण त्याचा अहंकार मनात ठेवू नका. ही कृष्णा तुझी कृपा आहे आणि तुझी सेवा म्हणून हा अभ्यास करतोय, असा आपला भाव हवा. आपण घरात गृहिणी आहोत, आपण कुटुंबाची काळजी घेतोय, आपण तर आपण मी आहे म्हणून हे सगळं घर चाललंय, मान्य आहे तुम्ही आहात म्हणून चाललंय, पण भाव बदलायला हवे आपले. जेव्हा आपण गीता हे थोडं उच्च चैतन्याचं ज्ञान आहे, की आपल्यामध्ये ती वृत्ती समर्पणाची यायला पाहिजे. बाय चॉईस आपण गृहस्थाश्रम स्वीकारलेला आहे, कुणी आपल्यावर सक्ती नाही केलेली. तर हा कृष्णा ही एक तुम्ही सेवा करायची संधी दिलेली आहे, त्यामुळे ह्या कुटुंबियांचे तुमचं स्वरूप मानूनच सेवा करते आणि हे सगळं तुम्हाला समर्पित. आणि त्यातनंही खूप छान छान गोष्टी करू शकता तुम्ही. तुम्ही भगवंतांना रोज नैवेद्य दाखवू शकता छान छान. पुन्हा तुमच्या जवळ जे कुटुंबीय आहेत त्यांना कृष्ण भक्तीमध्ये जोडू शकता. त्यांना स्तोत्र म्हणजे इथं जे ऐकतात ते त्यांना सांगू शकता. हा, असं म्हणजे त्यातनंच तुम्ही भक्तीची कितीतरी कार्य करू शकता. आपण कमावतो आहे तर हा तिथेही हाच भाव की कृष्णा, तुम्ही दिलेली ही जबाबदारी तुमची सेवा म्हणून पार पाडतोय, पैसेही कमावतोय, हीही तुमचीच कृपा आहे असं. तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आहात, तर हाताखाली जे तुमच्या असणार जी टीम वगैरे, तर त्यांना पण की सामावून घेऊन काम आपण करायला पाहिजे. हा, तर इथे हे ना जे शुद्ध भक्त असतात, प्रभुपाद स्वामींचं उदाहरण घ्या. कमळ बघा, कमळ जिथे येतं तिथे खाली हेच असतो, त्याच्या मुळां वगैरे मुळे झालेलं सगळं जाळी असते आणि चिखलातच येतं कमळ. हा, पण ते कमळ कमळ असताना त्या चिखलाच्या वर येतं बघा, त्याच्या तो चिखलाचा भाग नाही बनत. प्रभुपाद स्वामींनी पूर्ण म्हणजे किती वेगळ्या संस्कृतीत आणि वय खूप जास्त होतं अशा वेळेत, आणि ज्यांचं जन्मल्यापासूनच आयुष्य अतिशय शुद्ध भक्तीमध्ये गेलेलं, तरी पण वयाच्या शेवटी 70 मध्ये वगैरे ह्याच्यात गेले, अमेरिकेला. आणि अतिशय विरुद्ध असं हे होतं वातावरण, तरी सुद्धा ते त्यांचा भाग झाले नाहीत. त्यांनी त्या प्रभुपाद स्वामींनी त्या लोकांना शुद्ध भक्त बनवलं. हा, माताजी घ्या पुढे. तर भक्त जे म्हणजे महात्मे वगैरे असतात ते हे असे असतात कमळासारखे. हा एक ना 5.18 श्लोक आपण पुन्हा 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 शिकणार. हा लक्षात ठेवा, वाचा ह्याचं स्पष्टीकरण. हा, वाचा मग. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहतो. हरे कृष्ण. हा, आता ज्ञान जे असतं ना ते तुम्हाला नम्र बनवतं. ते ज्ञान नव्हे जे तुम्हाला जगापासून तोडतं. हा, हे ज्ञान मनुष्याला नम्रपणा, नम्रता ही ज्ञानाची पहिली ओळख असते. तर इथे जे ज्ञानी आहेत ते यथार्थ ज्ञानाच्या आधारे म्हणजे त्यांना यथार्थ दृष्टी, ते जसं आहे तसं पाहू शकतात. तर ती काय आहे दृष्टी, तर आता एक ब्राह्मण, हा म्हणजे एक विद्याविनय संपन्न असा ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ ह्यांच्यामध्ये समान काय आहे? सगळ्यांचे शरीर वेगळी वेगळी आहेत, आहार, राहणीमान सगळंच वेगवेगळं आहे, मग तरी पण ते सगळ्यांना समदृष्टीने पाहतात. तर ते काय पाहतात सांगा? त्यांनी दाखवलंय बघा स्लाइड मध्ये, ते फक्त आणि फक्त त्यांच्या हृदयातला परमात्मा पाहतात, शरीराने भेद करतच नाहीत. ते ज्ञानाच्या दृष्टीने प्रत्येक चराचरामधला ब्रह्मांड भगवंतांना पाहत असतात. हम्म,
तर ह्याला म्हणायचं की तुम्ही ज्ञानाच्या दृष्टीने पाहताय. ओके. आणि हा श्लोक आपल्याला पुन्हा पुन्हा येत राहणार. लक्षात ठेवा सगळ्यांनी की ते काय म्हणजे ह्या लोकांमध्ये काय बघतायत तर ते त्यांच्या हृदयातला परमात्मा पाहतात. माताजी की हे सगळे परमात्म्याचे अंश आहेत म्हणून ते सगळ्यांबरोबर नम्र असे असतात. माताजी वाचा. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. बुद्धिमान मनुष्य भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या कारणांमध्ये भाग घेत नाही. हे कोणत्या अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो आणि म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही. हरे कृष्ण. कृष्ण इथे काय सांगतायत बघा, इंद्रिय सुखांचं आहे हे थोडस. बुद्धिमान मनुष्य की नाही हे भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून होणाऱ्या दुःखांच्या कारणांमध्ये भागच घेत नाही. का घेत नाहीत? अशा सुखांना आरंभ आणि अंत असतो म्हणतायत ते. म्हणजे तुम्ही एकतर कसं आहे माहितीये, ह्या इंद्रियांच्या आपल्या धावणारी इंद्रिय आहेत ना त्याचे मन म्हणा ह्याचं कसं नेचर कसं आहे माहितीये तर यज्ञ असल्यासारखं आहे. तुम्ही जेवढ्या इच्छा पुऱ्या करत जाणार ना आपलं मन कधी शांत बसत नाही. ते लगेच पुढचं पुढचं सांगत राहतं. आणि त्यामुळे तो मनुष्याच्या शरीराचा रथ बघितलेला तेव्हा सांगितलेलं ना बुद्धीने मनाला कंट्रोलमध्ये ठेवा. हा आणि मन ताब्यात असलं की इंद्रिय आपोआप ताब्यात राहतात. मग होतं काय जे ऑलरेडी ज्ञानी आहेत ना ते ह्या सुखांच्या मागे धावत नसतात. कारण सुखांना अंत आणि सॉरी आरंभ आणि अंत आहे. म्हणजे कुठल्या इंद्रिय विषयांना. साधं उदाहरण घ्या तुम्हाला मला गुलाबजाम खायला आवडतात. तर मी किती गुलाबजाम ऍट अ टाइम खाईन? 4 खूप झाले, 4 खूपच झाले. 5 धरा तुम्ही. तुम्ही ठरवलं की मी 18-20 गुलाबजाम एका टाइमाला खातो. तर त्याला तुम्हाला त्रास होणार. आनंद बाजूला राहिला, उलट्या होतील, पित्त वाढेल, अपचनाचा त्रास होईल. पुन्हा कदाचित कधी गुलाबजाम खाऊसे पण वाटणार नाही, त्याचा नॉशिया बसेल. हा तर असं असतं. मग इथे कृष्ण काय म्हणतायत की तुम्ही इंद्रिय सुखांना त्या मागे बेभानपणे नाही धावायला पाहिजे. हा बुद्धी दिली आहे ना आपल्याला. आपण इथे का आलोय किंवा इवन कॉलेजमध्ये आहात तर मी इथे अभ्यास करण्यासाठी आहे. करा वेगवेगळ्या गोष्टी करा पण क्लासेस बंक करून तुम्ही फक्त कट्ट्यांवर बसण्यासाठी तिथं नाही गेलेला किंवा मोबाईल मध्ये मुंडा घालून बसण्यासाठी. आपल्याला तिथे आपण एक अभ्यास करायला गेलोय त्याच्या गहिराईत उतरा आणि अभ्यास करा हे लक्षात ठेवायला पाहिजे आपण. इथे नाहीतर कृष्णाने सांगितलं की अशा गोष्टींना व्यसन वगैरे ह्याची शेवट हे दुःखदायक असतात. म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही. आता इथे ती उदाहरणं दिलेत तर साधारण दसऱ्याच्या वगैरे वेळेत येतात बघा ते लाईट वरचे किडे येतात. त्यांना प्रकाशाची आवड असते पण त्या उष्णतेमुळे ते खाली मरून पडतात तरी पण त्याच्यावर जाऊन लाईटवर जाऊन थडकतच असतात. किंवा हे हत्ती पकडायसाठी कसं ते एक खड्डा करतात आणि हत्तीने इकडनं ओरडायला लावतात मग तो हत्ती धावत येतो आणि त्या खड्ड्यात पडतो. किंवा भुंगा मकरंद जो असतो ना आतला कमळाच्या तो खातच राहतो की बाबा सूर्यास्ताच्या टायमाला नंतर ते कमळ असं मिटेल ना मावळेल तर त्याच्याकडे त्याचं लक्षच नसतं. आणि समजा कमळ मिटलं तर मग तो आतमध्ये अडकतो आणि मृत्यू पावतो. किंवा मासा पकडण्यासाठी बघा गळाला मासाच लावतात ना मग अट्रॅक्ट होतो खाणं बघून मासा आणि गळाला अडकतो. असं तर ही जी इंद्रिय सुख त्यामुळे आपण बुद्धीचा थोडासा वापर करायला हवा. हे बेभानपणे धावणं थांबायला हवं आपलं. ओके. माताजी घ्या पुढे. ह्या सुखांना एक लक्षात ठेवा आरंभ आणि अंत आहे. आता हे इथे दाखवलंय बघा की तुम्ही म्हणजे व्यसन कराल किंवा स्त्रियांच्या अनैतिक शारीरिक संबंध म्हणा किंवा दुसऱ्यांना फसवणं जुगार हे सगळ्याचा जो शेवट असणार आहे तो खूप त्रासदायक असतो.
आता जी घ्या पुढे. ह्याच्या मागे आपण ब्लाइंडली नाही धावायला पाहिजे. आपण बुद्धीला नाही विचार करायला शिकायला हवं. भोक्तारं तपसां सर्वलोकमहेश्वरम् सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर आणि सर्व जीवांचा हितकर्ता तथा सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे. हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा मनुष्य संसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. हरे कृष्ण. हा श्लोक सगळ्यांनी पाठ करा हा. भोक्तारम यज्ञ तपसा. हा कृष्णांचं वर्णन आहे हे सगळं. आणि ह्याला प्रभुपाद स्वामी किंवा काय म्हटलं जातं या ग्रंथाला, शांती मंत्र म्हणतात. आता ना आपण म्हणजे तुम्ही थोडस मला हे हवंय ते हवंय, मान्य आहे, सगळ्यांनाच हवं असतं, गरजा इथे सगळ्यांनाच असतात. त्याच्याही उपर आपल्याला ते का हवं असतं, तर कुठेतरी आनंद मिळवण्यासाठी. आत्म्याचा स्वभाव आहे आनंदी राहणं. कारण तो सच्चित आनंद आहे. जे आनंदाची खाण आहेत, आनंदाची उगम आहेत, त्यांचा तो अंश आहे. त्यामुळे तो आनंदी राहणं हा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे तो आपल्यामध्ये पण येतो की आपल्याला पण आनंद हवा असतो. फक्त तो आपण चुकीच्या ठिकाणी शोधत असतो. मग हे आनंदी राहणं असतं ना, कुठेही तुम्ही बघा, जॉब करून पैसे मिळवणं असू दे काय, की कुठेतरी आपल्याला आनंद हवा असतो. आणि त्या आनंदातनं काय मिळते, आपल्याला एक अद्भुत शांतता मिळते. की आपण हॅप्पी होतो म्हणजे काय, छान वाटतं आपल्याला. सोप्या भाषेत काय, आपल्याला छान वाटतं, चांगलं वाटतं. तर हा जो श्लोक आहे ना, तो एकदा अर्थ कळला, आपण जीवनात जर का कृष्णांशी स्वतःला जोडून घेतलं, तर ही जी शांती आपल्याला बाहेर शोधायची गरज नाहीये. मग वस्तूंमध्ये म्हणा किंवा कशात, तर ही शांती तुम्हाला तुम्हाला तुमच्या आतच मिळेल. ह्यासाठी करावं काय लागणार, आपल्याला कृष्णांना 3 प्रकारे जाणून घ्यायला पाहिजे, की ते भोक्तारम यज्ञ तपसाम आहेत. की इथले ना सर्व यज्ञ आणि तपस्या ह्यांचे परम भोक्ता, सर्वोच्च भोक्ता कोण आहेत, कृष्ण आहेत. म्हणजे फक्त तुम्ही मनुष्य करता ते असं नाही. इथे जो कोण जे काही यज्ञ आणि तपस्या केल्या जाणार, त्याच्यावर अधिकार कोणाचा आहे, कृष्णांचा आहे. कारण आपण बघू अक्षर ब्रह्मयोग मध्ये वगैरे, ही सगळ्याची उत्पत्तीच त्यांच्यापासून झालेली आहे. म्हणजे नाहीतर कसं असतं माहितीये, आता तुम्ही आपण भगवंतांना आपली कर्मफळ अर्पण करायला पाहिजे जेव्हा, असं मी तुम्हाला म्हणते, किंवा कृष्ण म्हणतात, तेव्हा कृष्णांना कशाची कमी आहे का? मग त्यांना फळं नाहीयेत का म्हणून ते तुमची माता आहेत? बिलकुल नाही. तर ते आईसारखे आहेत. त्याची बंधनं तुम्हाला लागू नये म्हणून सांगतायत. आणि साधी गोष्ट आहे की तुम्ही घरात फर्निचर करायचं, म्हणजे आपण घरात फर्निचर करायचं ठरवलं, मग आपण एक सुताराला बोलवलं आणि तुम्ही त्याला विचारलं की बाबा कशी डिझाईन, काय कुठे करायचं, हे सगळं ठरलं. मग त्याची मजुरी किती होणार, मटेरियल काय काय लागणार, किती दिवसात करेल, असं झालं तुमचं सगळं. तुम्ही त्याला सामान आणून दिलं, त्याने बऱ्यापैकी ठरलेल्या काळामध्ये ते पूर्ण पण करून दिलं. तुम्ही त्याला त्याची मजुरी पण दिला आणि तो जाताना म्हणायला लागला की हे सगळं मी बनवलेलं आहे, मी घेऊन जाणार. तेव्हा तर तुम्ही त्याला घेऊन जायला द्याल का? नाही माताजी. आणि बाकीचे घेऊन जायला देणार का? नाही. नाही. हा, ऑब्विसली आपण काय म्हणणार की बाबा मी तुला सामान दिलं, तुझी मजुरी पण देतोय, असं नाहीये की मी तुझ्याकडून फुकटात काम करून घेतोय. हा, आणि माझ्याच इथे बनवलंय, म्हणजे मी तुझ्या माझ्यासाठी ते बनवून घेतलंय, तू घेऊन कसं जाऊ शकतोस, फक्त बनवलंस म्हणून तर ते तुझं नाही ना झालं. तसंच सेम आपण जेव्हा मी करतो ना, तेव्हा आपण कृष्णांना करतोय. हा, त्यासाठी ती ज्ञानाची दृष्टी जी 5.18 मध्ये सांगितली आहे ना, ती आपल्यामध्ये गुरु आणतात. तुम्ही शास्त्र त्यासाठी उघडावी लागतात. जर का ज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर तुम्ही बघाल की आपण येताना इथं काहीही घेऊन येत नसतो. इवन बुद्धी, शरीर हे सगळं भगवंतांचं आहे.
त्यामुळे ते त्यांच्यासाठी वापरलं तरी त्याचा योग्य वापर ठरत असतो. मग आता तुमची वाटणीची जी कर्तव्य असतात ती तुम्ही करा. गीता कुठेच कर्तव्य करायला थांबवत नाही. अवश्य करा. पण त्यातनं पण ना ही भावना हवी की हे कृष्ण हे सगळं तू, भावना हवी म्हणजे तेच सत्य पण आहे. हं? आणि आपण त्या दृष्टीने त्यांच्याशी जोडून घ्यायचा प्रयत्न करायला हवा की हे तुम्हालाच समर्पित. आणि त्यातनच थोडासा वेळ काढून आपण भक्तीसाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करायला हवा. इथे त्यामुळे जाणून घ्यायला पाहिजे की सगळ्या यज्ञ आणि तपस्यांचे परम भोक्ता कोण आहेत? भगवंत आहेत. मग त्याच्यानंतर ना सर्व लोक महेश्वरम. हा, आता इथे फक्त मनुष्यांचे महेश्वरम आहेत का ते, किंवा पृथ्वीचे आहेत का? नाही. तर इथे जे म्हणून काय वेगवेगळी हजारो करोडो ब्रह्मांड असतात. म्हणजे त्या ब्रह्मांडांमधले वेगवेगळे देव, खूप लोक असतात. तर त्या सगळ्या लोकांचे महेश ईश्वर कोण आहे? म्हणजे सगळे ग्रहगोल म्हणा, देवी देवता, सगळी ब्रह्मांडच्या ब्रह्मांड मिळून सगळ्याचे मूळ कोण, ग्रह परमेश्वर कोण आहे तिथं? तर भगवंत आहेत, हा कृष्ण. सर्व लोक महेश्वरम, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय? सुहृदम सर्वभूतानाम. हा, की ते सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारे. मी सर्व जीवांचा हित करता तथा सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे. ओके. सुहृदम सर्व भूतानाम, फक्त मनुष्यानाम आहे का ते? फक्त मनुष्यांचे मित्र आहेत, बाकी कुणाचे नाही. इथे तुम्ही त्यांचे भक्त असा अगर नसा तरी पण तुमचं जे तुमच्यासाठी चांगलीच इच्छा आहे त्यांची. असं पण नाही की माझा भक्त नाही तर मी त्याच्याला, इथं कुणाला सूर्यप्रकाश का अन्न पाणी मिळत नाहीये का? ते सगळ्यांच्या वाटणीचं त्यांनी दिलेलंच आहे ऑलरेडी. ते सुहृदम सर्व भूतानाम, सगळ्यांचे हित करतायत. आणि मनुष्यच असं नाही धरा तुम्ही. इथे जे जे वनस्पती, पक्षी, प्राणी, हा जो पृथ्वीचा किंवा ब्रह्मांडांमध्ये वगैरे हे जे येत असतात ना वाट, त्यामध्ये हिस्सा आहे ह्यांचा पण. हे जे प्राण्यांचं जगत आहे वगैरे, वनस्पती, ह्यांचा पण इथे काहीतरी हिस्सा आहे. मनुष्य वेगाने स्वतःच्या वाटणीचं पण संपवतोय आणि त्यांच्या वाटणीचं पण संपवतो. तर तसं नाहीये. तुम्ही हेही आपल्यामध्ये ती दृष्टी यायला हवी की इथं ना घेताना तुमच्या गरजेपुरतं घ्या. अन्न म्हणा, वस्तू मात्र करू नका. आणि मग कसं असतं, किती वस्तूंचा साठा करणार? मग तेच कपाट लावण्यात वगैरे टाइमपास होत राहतो. तुमच्या गरजेपुरता साठा करत चला. हे पृथ्वीकडून आपल्या गरजेपुरतं घ्यायची सवय लावा की ज्यामुळे बाकीच्यांना पण मिळेल. कारण कृष्णाने ते फक्त मनुष्यांसाठी नाही दिलेले, ते सुहृदम सर्व भूतानाम आहे. आणि प्रकृतीच्या दृष्टीने तुम्ही तुमच्या गरजेपेक्षा जास्त घेतला तर चोर ठरता. हं? मग त्यामुळे कृष्णांच्या विषयी ते काय 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि त्यांना त्या प्रकारे शरण जायचं की ते सर्व यज्ञ आणि तपस्यांचे भोक्तारम आहेत, म्हणजे सर्वोच्च भोक्ता आहेत. सर्व ग्रहलोक, सर्व देवी देवतांचे परमेश्वर आहेत. आणि सर्वांचे हित करतायत. हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा मनुष्य सांसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. मग जो कोण हे जाणतो आणि भगवंतांविषयीचं ज्ञान मिळवून त्यांना शरण जातो ना, त्याला आपोआप शांती प्राप्त होते. आणि इथं जी सांसारिक दुःख म्हटली आहेत ना, तीही लक्षात घ्या. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी, ही 4 प्राथमिक दुःख आहेत. भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात जेव्हा तुम्ही अभ्यास कराल परत परत, तेव्हा अर्जुनाला सांगितलेलं आहे की ही 4च खरी दुःख आहेत. बाकीची दुःखाची कारण सांगतोयस ना, ते अज्ञान आहे म्हणतात कृष्ण. तुझ्या बुद्धीला फाटे फुटलेत, तुला ज्ञानाची दृष्टी नाही म्हणून त्याला तू अदुःख दुःख म्हणतोयस. इथे मनुष्य जन्माची खरी दुःख 4च आहेत: जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. ती दुःख का आहेत? तर ती तुम्हाला सहन करावीच लागणार, त्यातनं पर्याय नसतो. जन्माला येताना असं वेटोळ्या अवस्थेत आईच्या गर्भात असता तुम्ही, तो थोडासा त्रासदायक पिरियड असतो. मग त्याच्यानंतर इथं आलात की भगवंतांचं कनेक्शन विसरता, माईच्या प्रभावाखाली येतो आपण.
मग त्याच्यानंतर मृत्यू, की तुम्ही इथे काहीही केलं तरी एक ना एक दिवस तुम्हाला हे सगळं सोडून जायचंय. मग मृत्यू. मग त्याच्यानंतर येतं जरा, म्हणजे म्हातारपण, की ते कसं असतं, थोडंसं वयस्क होत जाऊ तसं ते शरीर त्रास वगैरे देतं ते. आणि व्याधी म्हणजे आजारपण. आजारपण आलं की त्रास, तो भलेही औषध वगैरे घेतो आपण, पण आपल्याला ते आजारपण सहन करावं लागतं. हं? ही 4 प्राथमिक दुःख आहेत. आणि अजून दुय्यम दुःख कुठली, ज्याला आपण प्राथमिक बनवून टाकलेले आहे. दुय्यम दुःखामध्ये आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक अशी असतात. ही ज्या काही देवी देवतांमुळे येतात, ज्याच्यामध्ये मनुष्याचा काही संबंध नसतो. खूप पाऊस, मग किंवा दुष्काळ पडणं, अं, चक्रीवादळ वगैरे अशी. हा. त्याच्यानंतर अं, आधिभौतिक म्हणजे जी व्हायरसमुळे, टायफॉइड, कावीळ, कोरोना, किंवा एखादा प्राणी चावणं, कलिग्सनी त्रास देणं वगैरे, हे की जे दुसऱ्यांमुळे तुम्हाला होतात. आणि तिसरं असतं आध्यात्मिक, की जे तुमचं तुम्हाला होतं. तुम्ही तुमच्या मनामुळे स्वतःला काहीतरी टोचून घेत असता, किंवा तुम्ही चालताना स्वतःच स्वतः पडता, कायही जो तुमचा तुमच्यामुळे स्वतःला होतो त्रास तो. हा, पण आता हे 3 त्रास पण कुठले देवी देवता, प्राणी तुम्हाला द्यायला खास शत्रू बित्रू म्हणून येत नाही. शास्त्र काय सांगतं, ही सुद्धा आपल्या पूर्वजन्मातल्या कर्मांप्रमाणे आपल्या वाटणीला येतात. हा. आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक, ही 3 जी दुःख आहेत ना, ह्याला दुय्यम का म्हटलंय, की ह्यातनं तुम्ही प्रयत्न करा, बाहेर पडू शकता. मार्गदर्शन घ्या, प्रयत्न करा, तुम्ही यामधून बाहेर पडू शकता. तर जेव्हा भगवंतांना आपण भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती पृच्छति, ह्या 3 प्रकारे जाणतो ना, आणि भगवंतांविषयीच ज्ञान मिळवतो, त्यांना आपोआप शांती प्राप्त होते. हं? चालेल माताजी, बघा पुढे. तर झाला आपला आजचा अध्याय. संन्यास की कर्मयोग, एक काहीतरी सांगा म्हणतोय अर्जुन. तर कृष्णाने त्याला सांगितलं की दोन्हीने तू मुक्ती प्राप्त करू शकतोस, पण भक्ती योगातली कर्म ही विशेष आहेत. हं? आणि मग आपण थोडस नृग महाराजांची गोष्ट बघितली, की निष्काम कर्मयोग का महत्वाचा आहे. तो तुम्हाला बंधनातून मुक्त करत असतो. मग महात्मे कसे असतात थोडस ते बघितलं, की कमळासारखे. हं? आणि मग शेवटी आपण 5.18 मध्ये एक ज्ञानी मनुष्य म्हणजे काय ते पाहिलं, की त्या ज्ञानाच्या दृष्टीने पाहतात. आणि शांती मंत्र एक पाहिला. हं? तर हा अध्याय आपल्याला ना आपल्या कृष्ण भावना भावित कर्म शिकवतो, की तुम्ही आपलं जीवन हे हळूहळू कृष्णांशी जोडून घ्यायला पाहिजे, प्रत्येक अंगाने जीवनाच्या. हं? हा माताजी, तुम्ही हे केलं रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल, पहा पुढे. आणि झाला आपला आजचा अध्याय. तुम्हाला काही शंका असतील तर विचारा.